जरांगे पाटलांनी केलेल्या आंदोलनाचा महाराष्ट्र पोलीस भरती 2025 वर काय परिणाम होणार आहे? तर मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस भरती 2025च्या ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख देखील जाहीर झाली आहे. बऱ्याचशा मराठा बांधवांना प्रश्न पडला आहे की गेल्या वर्षीप्रमाणे ईडब्ल्यूएस मधून यावर्षी देखील अर्ज केला पाहिजे का? तर माझं असं मत आहे की यावेळी ओबीसी कोट्यातून कुणबी प्रमाणपत्र असणाऱ्या विद्यार्थ्यांना आरक्षण मिळणार आहे. त्यामुळे इतर मराठा समाजातील विद्यार्थी आहेत त्यांच्याकडे एससी-बीसी शिवाय कोणताही पर्याय शिल्लक राहिला नाही. तर त्यांनी एससी-बीसीचं सर्टिफिकेट काढलं पाहिजे. सोबतच जर त्यांच्याजवळ जुने एससी-बीसी सर्टिफिकेट असेल तर त्याची तारीख तपासून पाहिली पाहिजे. ते एक्सपायर झालं आहे की नाही याची देखील त्यांनी खात्री करून घेतली पाहिजे. जर ते एक्सपायर झालं असेल तर त्यांनी नव्याने एससी-बीसी सर्टिफिकेट काढलं पाहिजे. सोबतच इतर जे काही फॉर्म असतील, डॉक्युमेंट्स असतील त्याची तुम्ही पूर्वतयारी करून ठेवली पाहिजे. कारण का आता भरतीसाठी तुम्ही पाहिलं असेल की 27 ते 28 दिवसांचा कालावधी शिल्लक राहिला आहे. जर तुम्ही पोलीस भरती तयारी करत असाल आणि सोबतच तुम्हाला सरावासाठी प्रश्नपत्रिका किंवा पीडीएफ हव्या असतील किंवा सराव टेस्ट हवे असतील तर मला तुम्ही कमेंट करा. तर मी तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला अवेलेबल करून देईन. सोबतच भरतीच्या इतर टिप्ससाठी तुम्ही माझ्या चॅनलला फॉलो करून ठेवा. मी या चॅनलवर रेग्युलर अपडेट करत राहतो. सोबत हा व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि आपल्या चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.